नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला म्हणतो की हो, डॉक्टर म्हणाले होते की एकाच व्यक्तीचे दोन्ही सॅम्पल असतील तर ते 100% मॅच होतात आणि त्यामुळे ते ओळखता येतात. तर सायली अर्जुनला म्हणते, असं जर झालं ना तर आपल्या हाती सगळ्यात मोठा पुरावा असेल. अर्जुन म्हणतो, म्हणजेच मिसेस सायली सुभेदार उर्फ तन्वी किल्लेदार यांची केस अगदी सरळ सोपी आहे आणि लवकरच सॉल्व्ह होईल. तर सायली म्हणते, तसं जर झालं तर मग मी मनात कोणतीही शंका न बाळगता सगळ्यांसमोर जाऊन ताठ मानेने अभिमानाने सांगेन की हो, मी रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी तन्वी किल्लेदारच आहे. आता त्याचवेळी प्रतिमा आत्या त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, सायली. आता मात्र सायली आणि अर्जुन घाबरतात, उठून उभे राहतात. त्यांना भीती वाटत असते की आपलं बोलणं तर प्रतिमा आत्याने ऐकलं तर नसेल ना. प्रतिमा आत्या सायलीकडे रागाने पाहतात, तेव्हा सायलीलाही काय बोलावं काहीच कळत नसतं. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली काय हे, काय चाललंय तुझं? सायली म्हणते, प्रतिमा आत्या. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली अगं, मला वाटलं होतं की एव्हाना तू आराम करत असशील, पण नाही, अजूनही तू गप्पाच मारतेस. सायली, अगं मी तुला आराम करण्यासाठी पाठवलं होतं ना, मग तुझ्या अजूनही गप्पाच चालू आहेत का? आणि अर्जुन, तुझं काय चाललंय? सायलीची अति काळजी करत राहिलास ना तर ती अजून चिडेल तुझ्यावर. तुला सांगता येत नाही का तिला आराम कर म्हणून? तर अर्जुन म्हणतो, नाही प्रतिमा आत्या, ती आरामच करणार होती, मी काही तिला त्रास वगैरे देत नाही आहे. प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, पण सायली आता तू आराम करायचा. हे घ्या, दोघांनी सरबत पिऊन घ्या आणि त्यानंतर सायली तू फक्त आराम करायचा. तर आता प्रतिमा आत्या तिथून जात असतात, पण सायली प्रतिमा आत्यांकडे पाहू लागते आणि हातातील सरबताचं ग्लास मात्र तसंच असतं. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, काय काय झालंय, आता मुहूर्त पाहतेस का? असं म्हणत प्रतिमा आत्या पुढे येतात आणि स्वतःच्या हातानेच सायलीला सरबत भरवत असतात. सायली मात्र प्रतिमा आत्यांकडे पाहते आणि तिचे डोळे पाणावलेले असतात. प्रतिमा आत्या विचारतात, काय ग बाळा, आता काय झालंय? आता का तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू? सायली म्हणते, प्रतिमा आत्या सॉरी या, मी तुम्हाला न सांगता मंदिरात गेले होते ना. प्रतिमा आत्या म्हणतात, काही हरकत नाही. सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्ही कालपासून काही खाल्लं नसेल ना. प्रतिमा आत्या म्हणतात, अगं तू सरबत पिलं ना की माझंही पोट भरेल. सायली म्हणते, मी आत्ता जाते आणि तुमच्यासाठी सरबत बनवून घेऊन येते. प्रतिमा आत्या म्हणतात, नाही नको, मला नको आहे, तू आता पोटभर नाश्ता केलास ना की माझंही पोट भरेल. सायली म्हणते, पण प्रतिमा आत्या तुम्ही पोटभर नाश्ता केला ना तर माझं पोट भरेल. असं म्हणत सायली प्रतिमा आत्यांना मिठी मारते. प्रतिमा आत्या म्हणतात, काय आपलं मायलेकींचं नातं आहे ना. आता मात्र सायली प्रतिमा आत्यांना प्रश्न करत म्हणते, म्हणजे? प्रतिमा आत्या म्हणतात, बघ, आपले कुठल्या जन्माचे ऋणानुबंध आहेत माहीत नाही, पण आता तू जे काही बोललीस ना तेच वाक्य मुलगी लहान असताना आई तिला बोलत असते. मुलगी लहान असताना आई तिची काळजी घेत असते आणि आज तू माझी आई झालीस. म्हणजे मुलगी ज्यावेळी मोठी होते त्यावेळी ती आईची आई होते. आता तू म्हणालीस ना की तुम्ही पोटभर खाल्लं की माझंही पोट भरेल. हे वाक्य खरं तर आईने मुलीसाठी म्हणायचं असतं आणि आज तू माझी आई झाली आहेस. खरं सांगू का सायली, खरं तर या जन्मात नसेल परंतु मागच्या जन्मी मात्र तू खरंच माझी मुलगी होतीस आणि हेच आहेत ग आपले ऋणानुबंध. असं म्हणत प्रतिमा आत्या मायेने सायलीला पुन्हा एकदा जवळ घेतात. आता या दोघांचं नातं पाहून अर्जुनच्याही डोळ्यात पाणी असतं, त्याचेही डोळे पाणावलेले असतात. तर सायली मनाशीच म्हणते, प्रतिमा आत्या मागच्या जन्मी नाही तर याच जन्मी तुमची मुलगी आहे. या जन्मात मी तुमची मुलगी आहे, तुमची तन्वी. एक दिवस हे सत्य मी सगळ्यांसमोर आणेन. सगळे पुरावे मिळालेत की मी तुम्हाला सांगेन की हो, मीच तुमची तन्वी आहे. तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता अधिराने दिलेल्या पेपरवर महिपत शिकरे सही करतात. अधिरा खुश होते आणि त्यानंतर पैशांची बॅग महिपत शिकरेंना दाखवत म्हणते, ही काही कॅश आहे. महिपत शिकरे म्हणतात, नाही, आता मला या पैशांकडे पाहायचं नाही आहे, पुन्हा मला ह्या मोहमाहीत अडकायचं नाही आहे. अधिरा म्हणते, महिपत बाबा, हे सगळे पैसे तुम्ही आश्रमासाठी वापरा, तुमच्या भक्तांच्या कल्याणासाठी वापरा. तर आता महिपत शिकरे होकार देतात. तर अधिरा म्हणते, मी आत्ताच लगेच
आपल्या आश्रमाच्या बांधकामाला सुरुवात करते आणि जसजसं काम होत जाईल तसतसं मी तुम्हाला सांगत जाईन, असं म्हणत अधीरा महिपत शिकरेंचे आशीर्वाद घेते आणि तिथून निघून जाते. आता अधीराने दिलेले एवढे सारे पैसे आणि जमीन जुमला हे पाहून सचिनचे डोळे तर फिरतातच. सचिन म्हणतो, वा, ही तर लॉटरीच लागली आहे. हे तर मोठं इन्कम आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट तर शून्य. आतापर्यंत मी अण्णांना थांबवत होतो, पण खरंच मीच मूर्ख होतो. अण्णांनी अगदी बरोबर डाव साधला आहे. आता तर अण्णांना यापासून थांबवायचं नाही, उलट यांचं हे प्रस्त अजून मोठं कसं होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण सचिनला माहीत असतं, प्रत्येक भक्त काही ना काही महिपत बाबांच्या चरणाशी आणून दान करत असतात आणि म्हणूनच महिपत शिकरेंचं हे प्रस्त मोठं करण्याचं आता सचिनने ठरवलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता इथे चैतन्य गोलूला सांभाळत असतो आणि त्याचवेळी अस्मिता येते. चैतन्य विचारतो, काय मग गोलू, तुझ्या मम्माला नोकरी मिळाली की नाही? अस्मिता म्हणते, मिळाली, माझं सिलेक्शन झालंय. तर हे ऐकताच चैतन्य खुश होतो, अस्मिताचं कौतुक करतो आणि म्हणू लागतो, अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. तर अस्मिता शांत असते. चैतन्य विचारतो, काय झाले अस्मिताई, पॅकेज कमी देत आहेत का? तर अस्मिता म्हणते, नाही रे चैतन्य, पॅकेज तर चांगलं आहे, उलट ते माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. परंतु नाईट शिफ्ट करावी लागणार आहे आणि नाईट शिफ्ट हा तर माझ्या जॉबचं ऑप्शन नाहीच आहे. चैतन्य म्हणतो, खरं आहे, गोलूला रात्री एकट्याला सोडून तू जॉब नाही करू शकत. तर अस्मिता म्हणते, ही सुद्धा नोकरी गेली. चैतन्य म्हणतो, मिळेल ना, तू अजिबात काळजी करू नकोस. तर अस्मिता म्हणते, कधी मिळणार आहे, कधी सगळ्यातून मार्ग काढता येणार आहे? चैतन्य अस्मिताला म्हणतो, अस्मिताई, अगं काळजी करू नकोस, ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट कितीतरी आहेत की त्यांना अजूनपर्यंत नोकरी मिळाली नाही. अगं तुझं तर इथे सिलेक्शन झालं होतं, मग का काळजी करतेस तू? एक ना एक दिवस तुला चांगली नोकरी मिळेल. अस्मिता म्हणते, चैतन्य, मी एकाच वेळी खूप लढाया लढते रे. अरे मी हा जॉब करणार हे घरीसुद्धा सांगितलं नाही आहे, त्यामुळे मला खूप ट्रेस येतोय रे. चैतन्य म्हणतो, ट्रेस येतोय म्हणूनच कदाचित आता तू म्हातारी दिसायला लागली आहेस. गोलू, तुझी आई आता आईसारखी नाही तर तुझ्या आजीसारखी दिसायला लागणार आहे. तर आता इथे अस्मिता चैतन्यावर चिडते आणि म्हणते, म्हातारा तू दिसायला लागलायस, मी नाही. तुझे केस पांढरे झालेत, माझे नाही. तर चैतन्य म्हणतो, हो का, मग तुला चष्मा सुद्धा लागलाय. असं म्हणत चैतन्य आणि अस्मिता एकमेकांची मस्ती करत असतात. हे सगळं काही फक्त अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू यावं यासाठी चैतन्याचे प्रयत्न सुरू असतात. तर अस्मिता चैतन्याला म्हणते, चैतन्य, तू कितीही माझी मज्जा मस्करी केलीस, कितीही वाईट वागलास ना, तरीसुद्धा स्मितचा बेस्ट मामा आहेस. आजही तू त्याला सांभाळलं. तर चैतन्य म्हणतो, इथून जर पुढे मला थँक्स वगैरे बोललीस ना तर पैसे घेईन मी त्याला सांभाळायचे. असं म्हणत चैतन्य पुन्हा एकदा अस्मिताची मस्करी करतो. आता अस्मिताचा मोबाईल चैतन्याच्या हातात असतो आणि त्याचवेळी कॉल येतो. चैतन्य म्हणतो, हा बघ, तुला फोन आला आहे. तर आता चैतन्य पाहतो तर सचिनचा फोन असतो. अस्मिता विचारते, कोणाचा कॉल आहे? आता मात्र चैतन्य शांतच होतो. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायली काहीतरी शोधत असते आणि त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो. अर्जुन सायलीला विचारतो, बायको, काय शोधतेस? तर सायली म्हणते, तुम्ही तन्वीचे म्हणजेच माझे फोटो पूर्णाजींकडे द्यायला सांगितले होते ना, ते फोटो मी पुन्हा घेतले होते, तेच कुठे ठेवलेत ते सापडत नाहीत. तर त्यावेळी सायलीला ते फोटो सापडतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, पण तेव्हा तर तुला माहीतही नव्हतं की तू तन्वी आहेस. सायली म्हणते, माहीत नव्हतं, परंतु या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी जवळच्या वाटत होत्या. आता सायली आणि अर्जुन एक एक फोटो पाहत असतात. आता ते सर्व फोटो पाहून अर्जुन सायलीला म्हणतो, छोटी तन्वी जेवढी गोड दिसायची ना, तशीच मोठी तन्वीसुद्धा अगदी गोड दिसते. तरी ते सायलीच्या हातात जो फोटो असतो त्यामध्ये तन्वीच्या पायावर असणारी जन्मखून दिसत असते. आता सायली तो फोटो अगदी निरखून पाहत असते आणि म्हणूनच अर्जुन सायलीला विचारतो, काय झालंय, स्वतःचाच फोटो इतका निरखून का पाहतेस, तुला काही आठवलंय का? तर सायली अर्जुनला म्हणते, तन्वीच्या पायावर ही जी जन्मखून आहे ना, तशीच जन्मखून माझ्याही पायावर आहे. तर अर्जुन म्हणतो, असणारच. तर सायली तिच्या पायावरची जन्मखून दाखवायला जाते, परंतु तिच्या तळपायावर काहीच नसतं, फक्त भाजलेला डाग असतो आणि एक छोटा काळासा डाग दिसत असतो. अर्जुन म्हणतो, इथे तर काहीच नाहीये, फक्त छोटासा डाग दिसतोय काळा. तर सायली म्हणते, काही दिवसांपूर्वी माझा पाय भाजला होता ना. आता सायली अर्जुनला तो क्षण आठवतो. कल्पनाताई प्रियाला ओरडतात की तन्वी, तुला काही कळतं की नाही? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, हे सगळं काही प्रियामुळे घडलं होतं ना. तर सायली म्हणते, हो,
अर्जुन म्हणतो 1 मिनिट, हे सगळं प्रियाने असं म्हणत दोघांच्याही लक्षात येतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता अस्मिता चैतन्याला पुन्हा एकदा विचारते, अरे चैतन्य, कोणाचा कॉल आहे? चैतन्य अस्मिताला मोबाईल दाखवतो तर त्यावर सचिनचा फोन असतो. आता चैतन्य अस्मिताला म्हणतो की हा तुला फोन का करतोय? अस्मिता म्हणते मला काहीच कळत नाही की हा पुन्हा पुन्हा फोन का करतोय. चैतन्य म्हणतो म्हणजे या अगोदर सुद्धा त्याने तुला कॉल केला होता का? अस्मिता म्हणते की हो, कॉल मेसेज चालूच असतात, पण मी ना त्याचा कॉल उचलत ना मेसेजला रिप्लाय देत. तर आता चैतन्य म्हणतो मग तू याला ब्लॉक का करत नाही आहेस अस्मिताई? तर अस्मिता म्हणते मी आत्ताच त्याला ब्लॉक करते. असं म्हणत अस्मिता मोबाईल हातात घेते, परंतु त्याचवेळी कल्पनाताईंचा फोन आलेला असतो. अस्मिता म्हणते मम्माचा फोन आहे. चैतन्य म्हणतो घे ना, नाहीतर उगाच काहीतरी पुढे प्रॉब्लेम व्हायला नकोत. अस्मिता फोन उचलताच कल्पनाताई चिडतात आणि म्हणू लागतात, अस्मिता अगं तुझं काय चाललंय? मी आत्ताच विमलला फोन केला होता, त्यावेळी मला कळालं की तू गोलूला घेऊन बाहेर पडली आहेस. अगं एवढ्या उन्हात गोलूला बाहेर घेऊन जायची काय गरज होती? अस्मिता म्हणते मम्मा, मी इथे मॉलमध्ये आली आहे आणि इथे छान AC आहे, त्यामुळे गोलूला काही त्रास होत नाही. मी जरा शॉपिंगला आली आहे. तर कल्पनाताई म्हणतात अस्मिता, पण शॉपिंगला जायची काय गरज होती? तर अस्मिता म्हणते मम्मा, तुम्ही सर्वच जण तिकडे गेलाय, मग घरी बसून मी बोर होणार नाही आहे का, म्हणून मी इथे आली आहे. कल्पनाताई म्हणतात एवढंच जर बोर झालं होतं तर मग इथे यायचं होतं ना, शॉपिंगला का गेलीस? हिरवी तर मोठी ऑनलाईन शॉपिंग करत असतेस. अस्मिता म्हणते मम्मा, तू घरी आलीस ना की आपण बोलू. असं म्हणत अस्मिता फोन ठेवते. तर चैतन्य विचारतो काय झालं, मावशी चिडली का? तर अस्मिता म्हणते मग ती तरी काय करणार, आणि तिला तरी मी काय कारण सांगणार आहे? मला जर जॉब लागलाय हे जर तिला कळालं ना तर मग ती अजून चिडेल. चैतन्य म्हणतो काही काळजी करू नकोस, कारण त्याला अजून खूप उशीर आहे, ते आपण नंतर बघू. तर अस्मिता म्हणते आता मला घरी जायला हवं. चैतन्य म्हणतो मी येऊ का सोडायला? अस्मिता म्हणते नाही नको, माझी मी जाईन. चैतन्य म्हणतो पण एवढं सारं घेऊन कशी जाणार आहेस? चल मी तुला रिक्षात तरी बसवतो. असं म्हणत चैतन्य आता अस्मिताला रिक्षात बसवण्यासाठी येतो. अस्मिता आता घरी जायला निघालेली असते. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन म्हणतो याचाच अर्थ प्रियाला माहीत होतं की तू तन्वी आहेस आणि म्हणूनच तुझ्या पायावरची जन्मखून कायमची पुसून टाकण्यासाठी तिने तुला भाजण्याचा प्रयत्न केला. तर आता सायली म्हणते की हो, आपण DNA टेस्ट करतोय आणि कुठल्याही क्षणी सिद्ध होऊ शकतं की ती तन्वी नाही आहे. मग त्या क्षणी कुठेतरी मी तन्वी आहे हे सिद्ध होईल, यासाठीच तिने हे सगळं काही केलं. अर्जुन म्हणतो पण तिने सुद्धा पायावर काळ्या कलरची अशी जन्मखून करून घेतली होती आणि ती मी पाहिली होती. तर सायली म्हणते ती स्वतःला तन्वी सिद्ध करण्यासाठी कुठल्याही तराला जाऊ शकते, हे तर आपण अनुभवलंच होतं. पण खरी तन्वी मी आहे हे तिला चांगलंच माहीत होतं, पण ते सत्य तिने सगळ्यांपासून लपवून ठेवलं. तिला माहीत होतं की मी तन्वी आहे. तर अर्जुन म्हणतो म्हणजे तिने लॅबमध्ये दिलेलं सॅम्पल हे तुझं असू शकतं. तर सायली म्हणते म्हणूनच मी म्हणते की लवकरात लवकर माझी टेस्ट करून घ्यावी, कारण प्रतिमा आत्यांचा सॅम्पल लॅबमध्ये असेलच ना? तर अर्जुन म्हणतो की हो नक्कीच असेल, कारण सॅम्पल काही दिवसांमध्ये लॅबमध्ये ठेवली जातात आणि त्यानंतर ती टाकून दिली जातात. परंतु मला खात्री आहे की प्रतिमा आत्यांचा सॅम्पल तिथेच असेल, त्यामुळे आपण लवकरात लवकर तुझी DNA टेस्ट करणार आहोत. सायली म्हणते ती तर व्हायलाच पाहिजे. तर अर्जुन म्हणतो पण हे फोटो पाहून तुला काहीच आठवत नाही आहे का? सायली म्हणते नाही ना, मला काहीच आणि कुठल्याच गोष्टी आठवत नाही आहेत. पूर्णाजींच्या बाबतीत सुद्धा असंच व्हायचं, म्हणजे मी पूर्णाजींसाठी काहीतरी करून मोकळी व्हायची आणि त्यानंतर सर्वजण मला म्हणायचे की तन्वीसुद्धा अशीच करायची, पण मला असं फारसं आणि नीट असं काहीच आठवत नाही. मी जे काही करते ते नकळत करते, पण त्यानंतर मला कळतं की तन्वीसुद्धा असंच काहीतरी करायची. तर अर्जुन म्हणतो की तुझी मेमरी परत येईल यासाठी आता काहीतरी करावं लागेल. सायली म्हणते पण आता आपण काय करणार आहोत? अर्जुन म्हणतो आपण नाही, पण सायकेट्रिस्ट नक्कीच करू शकतात. आपण जाऊयात का? तू येशील का माझ्यासोबत? सायली अर्जुनला म्हणते हो नक्कीच येईल. मला जर माझ्या बालपणीच्या गोष्टी आठवणार असतील, मला माझा भूतकाळ आठवणार असेल तर मी कुठेही यायला तयार आहे आणि काहीही करायला तयार आहे. असं म्हणत आता सायली अर्जुनसोबत जायला तयार होते. तर प्रतिमा त्या आवाज देत म्हणतात सायली अर्जुन जेवायला येत नाही आहेत का? तर सायली म्हणते की हो आलोच. असं म्हणत सायली ते सर्व फोटो पुन्हा एकदा बॅगमध्ये ठेवते आणि त्यानंतर जेवणासाठी जात असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुमन काकू कल्पनाताईंना म्हणतात कल्पना वहिनी, सायलीच्या निमित्ताने का होईना पण तुमचं इथे येणं झालं, नाहीतर तुम्ही येतच नाही. तर कल्पनाताई म्हणतात हो का, तसा वेळच मिळत नाही.
आणि सुमन, त्या घरी किती व्याप असतात हे माहीत आहे ना तुला, आणि तसंही आपण वरचेवर भेटतोच की. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो तेही आम्ही वरचेवर त्या घरी येतो म्हणून, असं म्हणत आता सर्वांच्याच गप्पा चालू असतात. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं आता सायलीची डिलिव्हरी होईपर्यंत जिथे सायली तिथे आपण सर्व. तर सुमन काकू म्हणतात, बघा ना, बाळाच्या येण्याने आपण सर्वजण एकत्र तरी आलोत ना. नाती जोडली जातात आणि घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं, आणि म्हणूनच कदाचित बाळाच्या येण्याला गुड न्यूज असं म्हणत असावेत. तर कल्पनाताई म्हणतात, हो हे मात्र अगदी खरं आहे. तर प्रतिमा त्या आठवण करून देत म्हणतात, अगं ही कल्पना, आपण आता सायलीची चोरोटी भरायला हवी आहे ना, म्हणजे ते काही जास्त तयारी वगैरे करावी लागणार नाही, घरच्या घरीच भरायला हवी, पण आता तिची चोरोटी भरावी लागणार आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हो अगं, हा विचार माझ्याही मनात आला, पण कधी करावं काहीच कळत नाही. प्रतिमा आत्या म्हणतात, आज दुपारीच करूया का आपण, म्हणजे दुपारी जेवण झाल्यानंतर. कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, परंतु पूर्णाजींचे गुडघे खूप दुखतात, त्यामुळे त्यांना इथे येणं शक्य नाही आहे, त्यामुळे आपण त्याच घरी चोरोटीचा कार्यक्रम करूयात का. प्रतिमा आत्या म्हणतात, हो काही हरकत नाही, आपण जेवल्यानंतर निघूयात ना, जेवल्यानंतर आपण तिथे जाऊ आणि मग चोरोटीचा कार्यक्रम करू. तर त्याचवेळी सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात. तर आता अर्जुन म्हणतो, चला जेवूयात का. तर सुमन काकू म्हणतात, हो जेवूयात, पण त्या अगोदर आमचं काय ठरलंय हे तरी ऐक सायली, बस बरं, असं म्हणत आता सायलीला बसायला सांगतात. सायली म्हणते, काय ठरलंय आई. तर कल्पनाताई म्हणतात, अगं तुझी चोरोटी भरायचं ठरलंय, आणि आज आपण तुझी चोरोटी भरतोय. अगं पण ही चोरोटी आपण त्या घरी भरणार आहोत, कारण पूर्णाईंना इथे येणं शक्य नाहीये. त्या घरी पूर्णाई सुद्धा असतील ना. सायली खुश होते आणि म्हणते, हो चालेल. तर आता अर्जुनच्या मनातील प्रश्न, चोरोटी म्हणजे अस्मिताईची केली होती आपण तीच ना. तर कल्पनाताई म्हणतात, हो अगदी खरं आहे, तीच, त्याला चोरोटी म्हणतात. आता अर्जुनचं भलतंच असतं. अर्जुन म्हणतो, यामध्ये पुरुष अलाउड असतात हे तर मला माहीत आहे. कल्पनाताई म्हणतात, हो हो नक्कीच. प्रतिमा आत्या म्हणतात, हो अरे, हा कार्यक्रम घरच्या घरीच असतो. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हा सोहळा, हा कार्यक्रम घरच्या घरी असला तरी सुद्धा आपण तुझ्यासाठी कोरी साडी घेऊया तन, असं म्हणतात. सायली अर्जुनकडे पाहते. आता अर्जुन तन्वी न म्हणता लगेच सायलीला बायको असं म्हणतो. हो बायको, असं म्हणत आता अर्जुन तिथल्या तिथे सावरून घेतो. तर सायली अर्जुनला म्हणते, नाही नको, मला साडी वगैरे नको, कारण माझ्याजवळ भरपूर साड्या आहेत, त्यातील एखादी साडी नेसेन ना मी. तर सुमन काकू अर्जुनला म्हणतात, बायकोचं कौतुक करत म्हटल्यावर तू किती अगदी पुढे पुढे असतोस. बायकोचं कौतुक करण्यास अर्जुन मात्र अगदी पुढे असतो. तर अर्जुन अगदी कॉलर ताट करून अभिमानाने सायलीकडे पाहतो. तर त्यानंतर कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे, आपण आता दुपारी निघणार आहोत, आणि हो जातानाच आपण मार्केटमध्ये थांबूया, म्हणजे सायली तुला काही हवं असेल ना ते तिथेच घे. तर सुमन काकू म्हणतात, बरं ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा, मी सगळी कामं आवरल्यानंतर येते. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, पण आपण ओटीसाठी काय काय घ्यायचं या सगळ्यावर चर्चा चालू असते. सगळेच जण सायलीच्या चोरोटीच्या कार्यक्रमाच्या तयारीत असतात, आणि त्यावेळी सायली मनाशीच म्हणते, हे खरं माझं कुटुंब, खरंच किती जीवापाड प्रेम करतात हे सर्वजण माझ्यावर, किती जीव लावतात. पण सायली म्हणून, पण ज्या दिवशी त्यांना कळेल की मी यांची तन्वी आहे, त्यावेळी माझ्यावर सर्वजण भरभरून प्रेम करतील आणि त्यांना त्यांची तन्वी परत मिळेल. सायली या सगळ्या विचारात हरवून गेलेली असते. तर दुसरीकडे सचिन साक्षीसोबत फोनवर बोलत असतो आणि म्हणतो, हो साक्षी, पण जोपर्यंत ही अस्मिता माझा फोन उचलत नाही, माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाही, तोपर्यंत तिला मी प्रियाची बातमी कशी सांगू, सांग ना. कारण मी कितीही फोन केले तरीसुद्धा अस्मिता माझे फोन उचलत नाही किंवा माझ्या मेसेजला रिप्लायही देत नाही. तर साक्षी सचिनला म्हणते, तू एवढे फोन करूनही अस्मिता जर तुझ्या फोनला रिप्लाय देत नसेल तर ती मेसेजला सुद्धा रिप्लाय देणार नाही. त्यासाठी तुला आता तिला वाटेत कुठेतरी गाठावं लागेल, तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल, आणि ती तुला घराबाहेर पडली की तिला वाटेत गाठूनच तिला ह्या सगळ्याबद्दल सांगावं लागेल. प्रियाच्या प्रेग्नेन्सीची न्यूज तुला अस्मिताला गाठूनच सांगावी लागेल, कारण सहजासहजी ती तुला सापडणार नाही किंवा तुझा फोनही उचलणार नाही. त्यासाठी तुलाच तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल.
तर सचिनला साक्षीचं म्हणणं पटतं. सचिन म्हणतो की हो, तू बोलतेस ते अगदी खरं आहे. आता मलाच सुभेदारांच्या घरावर लक्ष ठेवावं लागेल आणि त्यासाठी मला अण्णांच्या एका माणसाची गरज लागेल. परंतु तो माणूस बहुगुणी बाबा की जय, महिपत बाबा की जय असं म्हणणाऱ्यांपैकी नसू देत म्हणजे झालं. कारण अशी व्यक्ती आता ही वाईट कामं करायला तयारही होणार नाही. तर साक्षी म्हणते, बहुगुणी बाबांचं प्रकरण जास्तच वाढले का रे? सचिन म्हणतो, विचारू नकोस, हे सगळं काही प्रमाणाच्या बाहेर चालू आहे, हाताबाहेर गेल्या आहेत गोष्टी. सचिन साक्षीला म्हणतो, पण साक्षी, तू अण्णांशी बोलण्याचा प्रयत्न केलायस का? साक्षी म्हणते, हो सचिन, मी अण्णांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण अण्णा काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही आहे. मला तर एका गोष्टीची भीती आहे की अण्णांकडे जे काही पैसे आहेत ते बहुगुणी बाबांच्या चरणावर ते अर्पण करतील आणि मग ते कंगाल होणारच आणि आपणही यामध्ये कंगाल होऊ. मला तर वेगळीच भीती वाटते. तर सचिन साक्षीला म्हणतो, मला सुद्धा याच गोष्टीची भीती वाटते. तर साक्षी सचिनला म्हणते, तू एक काम करत नाहीस का सचिन? तू एक काम कर, अण्णांकडून काहीतरी कारण काढ आणि जास्तीचे पैसे घे, जेणेकरून ते पैसे तुझ्याकडे राहतील आणि अण्णांकडे आपल्याला पैसे मागण्याची वेळही येणार नाही. नाहीतर अण्णा ते सगळे पैसे कधी बहुगुणी बाबांजवळ देतील हे सांगताही येत नाही. तर साक्षीचं हे बोलणं सचिनला पटतं. सचिन म्हणतो, हे बघ, तू सांगतेस म्हणून मी हे सगळं काही करणार आहे. काही झालं तरी हे अण्णांकडे असणारे पैसे मी ताब्यात घेईन आणि काही झालं तरी बहुगुणी बाबांना मी त्यांना पैसे देऊच देणार नाही. साक्षी सचिनला म्हणते, बरं ठीक आहे, मी आता फोन ठेवते. तर सचिन म्हणतो, मी सो ब्युटिफुल, आपण लवकरच भेटू. आता सचिन फोन ठेवताच म्हणतो की साक्षी स्वतःहूनच मला अण्णांचे पैसे ताब्यात घ्यायला सांगते, मग आणखीन काय हवंय मला? तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायलीच्या चोरुडीच्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली असते. सर्वच जण अगदी आपल्याला जमेल तसं काम वाटून घेतात आणि पटापट कामं करायला सुरुवात करतात. आता चैतन्य सुद्धा मदतीला आलेला असतो. तर अश्विन म्हणतो, मम्मा, प्रतिमा आत्या आणि सुमन काकू आले नाहीत का तुमच्यासोबत? तर कल्पनाताई म्हणतात, नाही, प्रतिमा येईलच एवढ्यात, परंतु सुमन तिची कामं आवरल्यानंतर संध्याकाळपर्यंत येईल. तर त्यानंतर चैतन्य म्हणतो, परंतु मला एक सांगा, चोरोटी असते नाही, मग चोरून भरायची असते, मग यात सगळी आपण सजावट करतोय आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या सोहळ्याचा घाट घातलाय, मग हे चालतं का? तर अस्मिता म्हणते, 4 फुलं लावलीत म्हणजे मोठा सोहळा होत नाही आणि काही डेकोरेशन होत नाही. आपण साध्या पद्धतीतच चोरोटीचा कार्यक्रम करणार आहोत. परंतु आता जर ही 4 फुलं लावली नाहीत तर मग कार्यक्रमाला काय अर्थ आहे? आणि आपणच घरचे सर्व आहोत ना, आणि आपण बाहेरच्या कोणाला बोलावलंही नाही आहे. तर अस्मिता म्हणते, मला मिरवायला कसं मिळणार? अर्जुन म्हणतो, म्हणजे माझी बायको अशी शांत बसणार आहे आणि तू मिरवणार आहेस का? तर अस्मिता म्हणते, म्हणजे काय? असं म्हणत सर्वांच्या गप्पा आणि त्यात चोरुटीच्या कार्यक्रमाची तयारीसुद्धा सुरू असते. तर सायली एका जागेवर शांत बसून असते, परंतु त्याचवेळी सायलीला पुन्हा एकदा लहान तन्वीचा भास होतो. लहान तन्वी घरात इकडून तिकडे बागडताना तिला दिसते. घरात असंच कार्यक्रमाची तयारी सुरू असते. सर्वच जण डेकोरेशन करत असतात. तन्वी मात्र इकडून तिकडे फिरत असते. तर प्रतापराव आवाज देत म्हणतात, तन्वी, अगं अशी धावू नकोस, पडशील. असं म्हणत सर्वच जण काळजीने तन्वीला शांत व्हायला सांगत असतात, तिला बसायला सांगत असतात, परंतु तन्वी मात्र फक्त इकडून तिकडे बाळकडत असते. सर्वच जण तिला आवाज देत म्हणतात, तन्वी, अगं थांब, ऐक ना माझं, अगं सांभाळून. आता हे सगळे शब्द सायलीच्या कानी पडतात. तिला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात आणि अर्जुनही सायलीकडे पाहतो. सायलीला होणारा त्रास अर्जुनच्या लक्षात येतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाजी सायलीच्या गळ्यात चैन घालतात आणि म्हणू लागतात, माझ्या तन्वीला सुद्धा मी असेच दागिने घालायची. आता सायलीला तो क्षण आठवतो ज्यावेळी सायली लहान असते, लहान तन्वी असते, त्यावेळी पूर्णाजींनी तिच्या गळ्यात अशी चैनही घातलेली असते. तर दुसरीकडे चोरुटीच्या कार्यक्रमासाठी सर्वजण एकत्र जमलेले असतात. तर सुमन काकू येतात आणि म्हणू लागतात, मी तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज घेऊन आली आहे, ये रे. असं म्हणत सुमन काकू आता त्याला घरात बोलावून घेतात. तर आता त्या व्यक्तीचा चेहरा पाहतात सर्वजण मोठ्याने म्हणतात, राजेश. तर अस्मिता म्हणते, चला, स्मितचा आणखीन एक मामा आला. सर्वच जण त्याचं अगदी मनापासून आणि आनंदाने स्वागत करतात. तर राजेश मनाशीच म्हणतो, ही इतकी मूर्ख लोक आहेत की माझं स्वागत करतात, पण यांना माहीत नाही आहे की मी यांना उद्ध्वस्त करण्यासाठी आलो आहे. आता राजेशचा हा डाव सायली अर्जुन यशस्वी होऊ देतील का?
की पुन्हा एकदा सायली अर्जुन त्याच्यावर भारी पडतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.